बीड जिले के आष्टी में रहने वाले सेजल नितिन मेहर ने कठिन मानी जाने वाली चार्टर्ड अकाउंट यानी सीए परीक्षा उत्तीर्ण कर परिवार और शहर का नाम रोशन किया है। उनकी इस उपलब्धि पर आष्टी शहर में उत्साह और खुशी का माहौल देखने को मिला। शहर पहुंचते ही सेजल का ढोल ताशों की गूंज के बीच भव्य स्वागत किया गया और उनकी सम्मान यात्रा निकाली गई। मां ने पारंपरिक तरीके से औक्षण कर बेटी का स्वागत किया, जबकि नागरिकों ने पुष्प वर्षा कर शुभकामनाएं दी। इस अवसर पर परिजन, मित्र, शिक्षक और शहर के अनेक गणमान्य लोग बड़ी संख्या में मौजूद रहे। सेजल की सफलता को मेहनत, लगन और दृढ़ संकल्प का परिणाम बताते हुए लोगों ने इसे युवाओं के लिए प्रेरणादायक उपलब्धि बताया। पूरे शहर में इस सफलता को उत्सव की तरह मनाया गया। फायनल सीए चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे। जेव्हा मी आष्टीला आले, मी नगरात राहते, जेव्हा मी आष्टीला आले तेव्हा माझ्या आई वडिलांनी, पूर्ण फॅमिलीनी एकदम ढोल ताशा वाजवून माझं स्वागत केलं आहे। मला खूप 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 आनंद झाला। मुलींना शिकवा, त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना खूप 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 शिकवा। ते एक असं नाही का मुलंच शिकवायला पाहिजे, मुली पण तितक्याच समाजात पुढे जायला पाहिजे। मुली शिकली तर पूर्ण देशाची प्रगती जास्त होईल। सेजलनी काम एक नंबर केलं, नाव कमिलं, लई मेहनत घेतली म्हणून सीए पूर्ण झाली, माझी तमन्ना पूर्ण झाली। व्यवस्थित काम केल्याबद्दल मला लई अभिमान वाटतो। तिचा बेस्ट काम झालं। जंगी स्वागत कशामुळं केलं, सगळ्यांना प्रोत्साहन यावं, पोरींना प्रोत्साहन यावं। आपण पोरांचे करतो किती तबी म्हणून पोरींचं करावं, त्यांना मान द्यावा, त्यांच्यापासून आपल्याला बी चांगलं वाटतं म्हणून जंगी स्वागत। मुलीने सेजलनी सीए परीक्षा उत्तीर्ण झाली, त्याबद्दल मला खूप तिचे कौतुक करावं वाटते। आणि आजकाल मुलींना शिकवणं जरुरी आहे। बालविवाह न करता मुलींना शिकवा, त्यांना प्रगत करा। त्यामुळे एक घर, एक कुटुंबाचं चांगलं होईल आणि देश पण पुढे जाईल, प्रगतीवर जाईल। ह्या निमित्ताने तुम्ही फक्त मुलींना शिकवा। मुली जर शिकल्या तर एक कुटुंब पुढं जाऊ शकतं आणि सर्वांना, म्हणजे एखादं नाहीच शिकलं त्या मुलीमुळं भविष्य उज्ज्वल होईल।